पद्मशाली समाजातील महिला भगिनी या कष्टाळू आहेत. अशा महिलांना स्वयंरोजगार मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत, असे मत श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या नवीन झालेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी निवडीच्या वेळी व्यक्त केले. 2025-26 या वर्षासाठी नूतन अध्यक्ष म्हणून कल्याणी पेनगोंडा, सचिवपदी रुचिरा मासम, उपाध्यक्षपदी लक्ष्मी यनगंदुल तर कार्याध्यक्षपदी सविता येदूर यांची निवड करण्यात आली. अन्य पदाधिकाऱ्यांची नावे याप्रमाणे: सहसचिव वनिता सुरम, अंजली वलसा, श्रावणी कनकट्टी, खजिनदार गीता भूदत्त, सह खजिनदार हेमा मैलारी, समन्वयिका सुनीता नीलम, पल्लवी संगा, ममता तलकोकुल, कार्यकारिणी सदस्यपदी सुलोचना माछरला, मंजुळा दुधगंटी, संगीता सिद्राल, सुप्रिया मासम, लता जन्नू, गीता तैरला, पौर्णिमा कंदिकटला, अमृता रच्चा यांची निवड श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी केली. यावेळी अन्य महिलांसह फाउंडेशनचे सल्लागार दयानंद कोंडावत्तीनी, उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, किशोर वेंकटगिरी, ओमसी पल्ली आदी उपस्थित होते. अजूनही पद्मशाली समाजातील महिलांना सदस्य होण्याची आवड असेल तर त्यांनी नूतन अध्यक्ष कल्याणी पेनगोंडा यांच्या 7385 28 30 12 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थापक कोंडा यांनी केले आहे.